नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण बघतोय करंट अफेअर्स MPSC राज्यसेवा 2026चे करंट अफेअर्सची आन्सर की. तर सेशन चालू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आपण आपल्या चॅनलवर आपल्या नोट्सच्या माध्यमातून सर्व कवर करत असतो, सर्व टॉपिक कवर करत असतो की जे आपल्याला MPSCमध्ये आणि सर्वच कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये उपयुक्त ठरतात. आपण इंग्लिश आणि मराठी मीडियम माध्यमातून आपण हे व्हिडिओ घेत असतो, तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकतात. चला मग सुरू करूया आजच्या सेशनला. चहाबार बंदरच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा. तर इराणमधील चहाबहार बंदरमुळे भारतात पाकिस्तानाला वगळून थेट अफगाणिस्तान पर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध होतो. तर हे खरं आहे. चहाबहार बंदर हे चीनचे पाकिस्तानमध्ये विकसित केलेल्या कराची बंदराला धोरणात्मक तोल देणारे ठरतं. तर कराची नाही आहे त्याच्यात, तर हा बी चुकीचा आहे. चहाबहार बंदराचं संचालन आणि विकासासाठी स्थापन करण्यात आलेली विशिष्ट उद्देशीय संस्था म्हणजे इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड आहे. तर हे खरं आहे. आणि 2026-27च्या अर्थसंकल्पात चहाबहार बंदरासाठी कोणताही निधी तरतूद करण्यात आलेला नाही. तर हे पण खरं आहे. ACD आपलं उत्तर येत आहे 3. पुढे बघूया. या अगोदर एक क्वेश्चन आपला 86 नंबरचा की जो राहिला होता. ओके, तर हे बघून घेऊया आपण. भारतातील आर्थिक अहवाल 2025-26 अनुसार भारतातील स्थलांतरित ज्या देशांना प्राधान्य देतात त्या देशांमध्ये स्थलांतर नियंत्रणात वाढ झाल्यामुळे परदेशातून येणाऱ्या रकमेचं वाढीचा वेग कमी होऊ शकतो. खरं आहे. जागतिक व्यापारावर भूराजकीय संरेखन आणि आर्थिक राज्य सरकाराचा प्रभाव हा वाढत आहे. हे पण खरं आहे. जागतिक स्तरावरील व्यापार धोरण संरक्षणवादी आणि प्रतिक्रियात्मक शुल्काद्वारे प्रभावित होत आहे. हे पण खरं आहे. भूराजकीय आर्थिक घटक आता द्विपक्षीय व्यापाराचा महत्त्वाचा नमुनाच्या घडतीत निर्णायक ठरत आहे. हे पण खरं आहे. आपलं उत्तर येतं आहे ABCD. ओके, आता आपण जाऊया 88. खालीलपैकी कोण चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष बनले? तर जॉस अनिस्टिनिओ कास्टरिस्ट. पुढे बघूया. श्री सुरेश कालमाडी यांनी कोणत्या काळात आशियाई ॲथलिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवले? 2000 ते 2013. पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी आपल्याला बरोबर विधाने ओळखायची आहे. तर बघूया. राष्ट्रीय संस्थापक क्रमवारी आराखडा देशभरातील शैक्षणिक संस्थांना क्रमवारी देण्यासाठी एक पद्धतशीर प्रणाली प्रदान करतो. खरं आहे. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडाची सुरुवात 2020 साली झाली. चुकीचं आहे. ही क्रमवारी 5 निष्कर्षा आधारित निश्चित केली आहे. खरं आहे. आणि SDG गोल्स, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास प्रथम क्रमांकावर आहे. तर हे पण खरं आहे. आपलं उत्तर आहे AC आणि D बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. ओके, अभिजात भाषाचा दर्जा वर आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. आपल्याला माहितीच आहे आपल्या मराठी भाषेला पण आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे की जो मिळाला आहे 2024मध्ये. तर याचा क्रम लावायचा आहे आपल्याला. तर सर्वात पहिले तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 2004मध्ये. आपलं उत्तर येतं आहे E4. त्यानंतर येतं आहे संस्कृत भाषेला हे अभिजात दर्जा मिळाला 2005मध्ये. त्यानंतर तेलुगू भाषेला अभिजात दर्जा मिळाला 2008 साली. आणि त्यानंतर आहे ओडिया भाषेला भेटला आहे 2014मध्ये आणि पालीला भेटला आहे 2024मध्ये आपल्या मराठी भाषेसोबतच. ओके, तर हे होते आपले
अभिजात भाषेचे दर्जा. आणि त्यानंतर 2013मध्ये आपल्याला मल्याळम भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. 2013मध्ये मल्याळम भाषा. आणि कन्नडला 2008मध्ये भेटला आहे. कन्नड आणि तेलुगूला एकच साली भेटलेला आहे 2008. तर हे होते आपले अभिजात भाषा. बघूया पुढचा प्रश्न. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनाबाबत खालीलपैकी आपल्याला योग्य कथने ओळखायची आहे. तर बघूया. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री धनधान्य योजनाची मंजुरी 16 जुलै 2025 रोजी दिली. बरोबर आहे. योजनेमधील निम्न पीक सघनता, निम्न ऋण वितरण हे 100 जिल्ह्यांचा निवडीचा आधार आहे. हे पण बरोबर आहे. आणि योजनेतील संचालन चतुस्तरीय कार्यवाहन संरचनेच्या माध्यमातून केले जाईल. तर हे चुकीचं आहे. तर आपलं उत्तर येतं आहे ए आणि बी बरोबर. ओके, पुढचा प्रश्न बघूया. याच्यामध्ये पण आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. तर बघूया. जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक अहवाल जागतिक बँकेद्वारा प्रकाशित केला जातो. तर हे चुकीचं आहे. 2025चा अहवाल दारिद्र्य आणि हवामान बदल यावर संबंधावर केंद्रित आहे. बरोबर आहे. 2025च्या अहवालात 4 प्रमुख हवामान संबंधी धोके अतितापमान, हाय हीट, दुष्काळ, पूर, फ्लड आणि वायू प्रदूषण, एअर पोल्युशन यांचा अभ्यास करण्यात आला. हे पण खरं आहे. आणि ह्या अहवालानुसार दक्षिण एशियामधील दारिद्र्य मोठ्या प्रमाणात वाढले. चुकीचं आहे. आपलं उत्तर येत आहे 4, बी आणि सी बरोबर आहे. 7व्या वेतन आयोगाची मुदत ही 1 जानेवारी 2026 रोजी 26 रोजी संपवण्यापूर्वीच आपला 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिले राज्य हे आसाम. पुढे बघूया. खालीलपैकी योग्य व अयोग्य कथने ओळखा. ओके, याच्यामध्ये आपल्याला योग्य आणि अयोग्य कथने ओळखायची आहे. तर बघूया. 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 3 ते 6 जानेवारी 2026 दरम्यान भोपाळ मध्य प्रदेश इथे आयोजित करण्यात आली होती. तर चुकीचं आहे. मग जिथे ए योग्य आहे ते आपण काढून टाकूया. जे हे दोघं विधाने आहे आपल्याकडे. आणि 31वी राष्ट्र बाल विज्ञान काँग्रेस आरोग्य व कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे या संकल्पनेवर आयोजित करण्यात आली होती. तर हे बरोबर आहे. बी योग्य आणि ए अयोग्य. आपलं उत्तर येत आहे 2. पुढे बघूया. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित केलेल्या 3ऱ्या नव्या जिल्ह्याची पुढीलपैकी कोणता आहे. 3रा नवा जिल्हा आहे कुशावती. पुढे बघूया. आपल्याला इथे जोड्या लावा प्रश्न विचारलेला आहे नोबेल प्राईज 2025 अनुसार. तर ओके. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मायक्रोस्कोपिक क्वांटम की जे जॉन क्लार्क क्वांटम मेकॅनिकल टनलिंग अँड एनर्जी क्वांटिशनचा शोध हा जॉन क्लार्कने लावला. धातू संकेंद्रीय फ्रेमवर्क म्हणून विकास हा रिचर्ड रॉमसनने केला. परिनिधीय रोगप्रतिकारक सहनशीलतेची संबंधित शोध हा फ्रँड रॅम्सडेलने लावला. आणि व्हेनेझुएला च्या लोकांसाठी लोकशाही ही मारिया कॅरिना माचोड यांनी लोकशाही तिथे स्थापन केली. आपलं उत्तर येते 2. ओके, पुढे बघूया. 98 नवी दिल्ली इथे आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलीट्स ग्रेड प्रिक्स 2026मध्ये भारताने किती सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके हे बसवलेले आहेत. तर सुवर्ण 75, रौप्य 69 आणि कांस्य 64. आपलं उत्तर येते 2. 99 क्वेश्चन बघूया. विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित उपायांद्वारे लैंगिक समानता वाढवण्यासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महिला तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यात आले. तर तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि सिक्कीम. बी, सी आणि ई. आपलं उत्तर येते 1. पुढे बघूया. ब्राझीलच्या ब्रिक्स चेअरशिप
2025च्या प्रमुख प्राधान्यामुळे पुढील पुढील बाबीचा समावेश होतो. तर कुठल्या कुठल्या बाबीचा समावेश होतोय? तर जनरली मला वाटतंय की हा आयोगाचा हॅशटॅगचा क्वेश्चन असेल. का बघा, प्रमुख प्राधान्य प्रायोरिटीज टोटल ब्राझील ब्रिक्स चेअरमॅनशिपच्या टोटल प्रायोरिटीज 6 होत्या. तर जागतिक आरोग्य सहकार्य होतं, हवामान बदल होतं, बहुस्तरीय व्यवस्थेचा सुधारणा होती आणि व्यापार गुंतवणूक व वित्त हे त्याचे प्रमुख प्राधान्य होते, प्रायोरिटीज होत्या. महिला मुक्तीला प्रोत्साहन हे नव्हतं. तर आता आयोगाचं काय उत्तर देतं आपण ते बघूया. तर आपले करंट अफेअर्सचे क्वेश्चन पूर्ण झालेले आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. थँक्यू.